आजकाल राजकारणात विरोधकांवर टीका करण्यासाठी मुद्दे कमी पडलेत की काय असा प्रश्न पडावा अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. मतभेद असू शकतात, संघर्ष असू शकतात, आक्रमक राजकारण सुद्धा असू शकतं. पण म्हणून शिवराळ भाषा, व्यक्तिगत हल्ले आणि एखाद्या संपूर्ण समाजाला लक्ष्य करणं हेच राजकारणातलं नवं हत्यार झालंय का? अक्षय कर्डिले यांच्या व्हायरल व्हिडिओ पासून ते मनोज जरांगे पाटील यांच्या मंत्र्यांवरील आक्रमक वक्तव्यांपर्यंत आणि नितेश राणे, संजय राऊत, गोपीचंद पडळकर यांच्यासह अनेक नेत्यांच्या वक्तव्यांपर्यंत प्रश्न एकच आहे. राजकारणात आक्रमकता दाखवायची म्हणून सुसंस्कृतपणाच गहाण ठेवायचा का? अहिल्यानगर बंद दरम्यान राहुरीचे आमदार अक्षय कर्डिले यांनी एका आंदोलनात अत्यंत आक्रमक भाषा वापरली. एका विशिष्ट समाजाच्या मतांबाबत त्यांनी केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय आणि तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहिला असेल. आम्हाला तुमच्या मतांची भीक नको, तुम्ही आमच्याकडे काम घेऊन भीक मागायला येऊ नका, अशा शब्दात त्यांनी भूमिका मांडली. सोबतच यासोबत त्यांनी काही शिव्याही झाडल्या होत्या. राजकारणात ठाम भूमिका घेणं वेगळं आणि संपूर्ण समाजाला लक्ष्य करणं वेगळं, याची सीमारेषा इथंच पुसट होताना दिसते. पण हे फक्त कर्डिले यांच्या पुरतं मर्यादित आहे का? तर नाही. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेणारे मनोज जरांगे पाटील हे सरकारवर, मंत्र्यांवर आणि प्रशासनावर सातत्यानं टीका करतायत. कुणबी नोंदी आणि प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरून त्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह सरकारवर सुद्धा गंभीर आरोप केलेत. मात्र सरकारवर टीका करताना वापरली जाणारी भाषा ही अनेकदा अत्यंत आक्रमक आणि वैयक्तिक पातळीवर जाणारी ठरते. मागणी कितीही योग्य वाटत असली तरी भाषा घसरली की त्या मागणीची ताकद कमी होते. हा मुद्दा इथं दुर्लक्षित करता येणार नाही. सोबतच नितेश राणे यांचं राजकारण सुद्धा त्यांच्या आक्रमक वक्तव्यांसाठी नेहमीच चर्चेत राहतं. विशिष्ट समुदाय, विरोधक किंवा सामाजिक प्रश्नांवर बोलताना त्यांनी अनेकदा टोकाची भाषा वापरली आहे. त्यांच्या समर्थकांच्या मते ते हिंदुत्ववादी आणि आपल्या विचारांची आक्रमक बाजू मांडतात. मात्र विरोधकांच्या मते अशा वक्तव्यांमुळे सामाजिक सलोख्याला धक्का बसतो. दुसरीकडे संजय राऊत हे सुद्धा आपल्याला बोचऱ्या आणि आक्रमक भाषेसाठी ओळखले जातात. पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांपासून राजकीय विरोधकांपर्यंत ते अनेकावर अत्यंत तीव्र शब्दात टीका करतात, शिव्या सुद्धा झाडतात. राऊत मात्र अशा भाषेचं समर्थन करताना ती महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक भाषेचा भाग असल्याचं सांगतात. पण प्रश्न असा आहे की ही आमची भाषा आहे असं म्हणून प्रत्येक अपमानाचं समर्थन करता येईल का? गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर केलेल्या अत्यंत वैयक्तिक आणि अपमानास्पद वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा वाद निर्माण झाला होता आणि त्यांच्या वक्तव्यांमुळे आणि भाषेमुळेच ते राजकारणात ओळखले जातात. विरोधकांच्या कुटुंबियांपर्यंत टीका नेणं ही राजकीय संस्कृती किती खालच्या पातळीवर जाऊ शकते याचं एक उत्तम उदाहरण आहे. इतकंच नाही तर पत्रकारांशी बोलताना संजय दिना पाटील यांनी वापरलेली शिवीगाळ आणि आरेरावीची भाषा देखील चर्चेत आहे. वाढता विरोध पाहता त्यांनी नंतर दिलगिरी व्यक्त केली. म्हणजेच रागाच्या भरात निघालेला एक शब्दही लोकप्रतिनिधीला महागात पडू शकतो हे पुन्हा एकदा त्यांच्या बाबतीत तरी समोर आलं. आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन धार्मिक, सामाजिक मंचावर सुद्धा अशीच भाषा पोहोचताना दिसते. संगमनेरमधले कीर्तनादरम्यान संग्राम बापू भंडारे महाराज यांच्या राजकीय भाषणामुळे वाद निर्माण झाला होता. प्रबोधनाचं माध्यम असलेल्या मंचावर सुद्धा जर आक्रमकता, दमदाटी आणि राजकीय संघर्षाची भाषा येत असेल तर समाजाला आपण नेमका कोणता संदेश देतोय हा प्रश्न सुद्धा विचारायला हवा. मग ही भाषा इतकी का वाढतीये? कारण एकच लक्ष आहे, ते म्हणजे लक्ष वेधून घेण्याचं. आज सोशल मीडियावरती शांत भाषेत केलेली भूमिका ही काही लोकांपर्यंतच पोहोचते, पण एखादा वादग्रस्त शब्द, एखादी शिवी किंवा एखादं भडक वक्तव्य काही मिनिटातच लाखो लोकांपर्यंत पोहोचतं. त्यामुळे नेत्यांना सुद्धा माहित आहे की वाद झाला की प्रसिद्धी मिळते, प्रसिद्धी मिळाली की राजकीय फायदा होतो, पण याची किंमत कोण मोजतं? समाज. नेत्यांचं वक्तव्य काही मिनिटांचं असतं, पण त्यातून निर्माण होणारा जातीय, धार्मिक किंवा राजकीय तणाव समाजात दीर्घकाळ टिकून राहू शकतो. विरोधकाला विरोध करा, सरकारला प्रश्न विचारा, मंत्र्यांना धारेवर धरा, आंदोलन करा, हे लोकशाहीचं सौंदर्यच आहे. पण व्यक्तीवर टीका करताना तिच्या कुटुंबाला ओढणं, समाजाला लक्ष करणं, शिवीगाळ करणं किंवा धमकीची भाषा वापरणं ही आक्रमकता नाहीये, तर ही राजकीय सुसंस्कृतपणाची घसरण आहे.
कारण शेवटी जनता नेत्यांकडून फक्त घोषणा ऐकत नाही, ती नेत्यांची भाषा पाहते, त्यांचा संयम पाहते आणि त्यांच्याकडून समाजाला मिळणारा संदेशही पाहते. म्हणून प्रश्न अक्षय कर्डिले यांचा असो, मनोज जरांगे पाटील यांचा असो, नितेश राणे, संजय राऊत, गोपीचंद पडळकर किंवा इतर कोणत्याही नेत्यांचा असो, आक्रमक राजकारण करा पण गलिच्छ राजकारण नको. विरोध करा पण वैयक्तिक अपमान नको. मतांसाठी लढा पण समाजात द्वेष पसरवू नका. कारण राजकारणात शब्दांना वजन असतं आणि लोकप्रतिनिधींच्या तोंडून निघालेला प्रत्येक शब्द हा समाज मनावर परिणाम करू शकत असतो. महाराष्ट्राचं राजकारण किंवा महाराष्ट्र असो, महाराष्ट्राला नेहमीच पुरोगामी महाराष्ट्र म्हणून पाहिलं जातं. अगदी जुन्या नेत्यांची आपण वक्तव्य ऐकली, त्यांची भाषा ऐकली तर त्यात एक सुसंस्कृतपणा दिसून येत होता. मात्र आता काही नेत्यांची भाषा ऐकली तर आपल्याला प्रश्न पडतो की आपण नक्की कुठे आलोय. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? राजकारणात वापरली जाणारी ही अर्वाच्य भाषा, शिवीगाळ ही कितपत बरोबर आहे आणि ही बंद झाली पाहिजे का? तुमचं यावरचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र.